नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। प्रमुख कामगार नेते आणि आगरी सेना संस्थापक राजाराम साळवी यांचे आज शनिवारी कळवा येथे अल्पशा आजाराने निधन झाले। ते 83 वर्षाचे होते। मागील काही दिवसांपासून ते आजारी होते। शनिवारी त्यांची प्रकृती अचानक बिघडल्यानंतर उपचारासाठी कळव्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। अखेर सायंकाळी 7च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला। आक्रमक कामगार नेते अशी ओळख असलेल्या राजाराम साळवी यांनी कामगार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली होती। आगरी समाजाच्या हक्कांसाठी आणि बहुजन समाजाच्या विकासासाठी त्यांनी 1986 मध्ये या आगरी सेना सामाजिक संघटनेची स्थापना केली। आगरी सेनेच्या माध्यमातून त्यांनी आगरी समाज आणि इतर मागासवर्गीय वर्गाला एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न केला। राजाराम साळवी यांची राजकीय कारकीर्द काँग्रेसमधून सुरू झाली। त्यानंतर त्यांनी शिवसेना आणि भाजप असा प्रवास केला। युतीच्या काळात भाजपच्या वतीने ते महाराष्ट्र राज्य ओबीसी महामंडळाचे प्रथम अध्यक्ष, राज्यमंत्री दर्जा होते। पुढे 2013 मध्ये त्यांनी पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश केला। आगरी सेना प्रमुख राजाराम साळवी यांच्या निधनाची बातमी कळताच आगरी सेनेचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कळवा येथील निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी एकच गर्दी केली। कळव्यात मनीषानगर येथे राहणारे राजाराम साळवी यांनी 1 ऑगस्ट 1986 रोजी आगरी सेनेची स्थापना केली। आगरी सेनेच्या माध्यमातून ओबीसी व आगरी समाजाच्या न्याय हक्कासाठी आक्रमक भूमिका मांडली होती। अनेक आंदोलने केली होती। त्यांच्या शहाड येथील सेंचुरी रेयॉनसह ठाणे जिल्ह्यात अनेक कारखान्यात कामगार युनियन कार्यरत आहेत। त्यांनी कळव्यात मनीषा शिक्षण संस्थेची स्थापना केली आहे असून त्यांच्या मागे 1 मुलगा 2 मुली असा परिवार आहे। राजाराम साळवी यांच्या निधनामुळे कामगार क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खारपाटील, कळवा, ठाणे।